द डेव्हिल CEO भाग 4. त्या एका फोन कॉलने गाडीतल्या त्या नाजूक धुंद क्षणाचा चुराडा केला होता. रुद्रने पुन्हा एकदा चेहऱ्यावर तोच पोलादी मुखवटा चढवला होता. पण मायराच्या गालावर अजूनही त्याच्या थंड बोटांच्या स्पर्शाची जळजळ जाणवत होती. गाडीत एक अस्वस्थ करणारी शांतता पसरली. बाहेर पावसाचा जोर थोडा ओसरला होता, पण टेकडीवर दाट धुक्याची पांढरी चादर पसरू लागली होती. विक्रमची गाडी यायला किमान 2 तास लागतील, रुद्रने घड्याळाकडे बघत थंड आवाजात सांगितले. त्याचा आवाज नेहमीसारखा कोरडा होता. जणू काही मिनिटांपूर्वी तो तिच्या इतक्या जवळ आलाच नव्हता. तुमचा हात दुखतोय अजून? मायराने त्याच्या बांधलेल्या हाताकडे बघत विचारले. कामाशी संबंध नसलेल्या गोष्टींवर लक्ष देणे बंद करा मिस जोशी, रुद्रने न पाहताच उत्तर दिले. मायराचा संयम सुटला. कमाल आहे तुमची. समोरचा माणूस तुमच्याबद्दल काळजी व्यक्त करतोय आणि तुम्हाला त्यातही अहंकार दाखवायचा आहे. तुम्ही रोबोट आहात का मिस्टर सूर्यवंशी? रुद्रने अचानक मान वळवून तिच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात पुन्हा तीच धोकादायक चमक आली. रोबोट नाही, म्हणूनच अंतर ठेवून राहतो. जर मी भावना दाखवायला लागलो तर सगळ्यात आधी त्या भावनांचा वापर माझ्या विरुद्धच केला जाईल. तो गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडला. बाहेर अजूनही बारीक रिमझिम पाऊस सुरू होता. कुठे चाललाय तुम्ही? बाहेर पाऊस आहे. मायरा ही गाडीतून खाली उतरत ओरडली. रुद्र टेकडीच्या टोकावर जाऊन उभा राहिला, जिथून खाली दरी दिसत होती. गार वाऱ्याने त्याचे ओले केस कपाळावर उडत होते. मायरा त्याच्या जवळ गेली. राखेतूनच फिनिक्स पक्षी जन्माला येतो मिस्टर सूर्यवंशी. मायरा त्याच्या शेजारी उभी राहून शांत आवाजात म्हणाली. तुम्ही स्वतःभोवती कितीही भिंती बांधल्या तरी त्या भिंतींच्या आत एक जिवंत माणूस आहे, जो वेदना लपवतोय. रुद्रने तिच्याकडे पाहिले. त्याचा ताठरपणा क्षणभर वितळल्यासारखा वाटला. तुम्हाला धोका पत्करायची फार सवय दिसतेस मायरा. पहिल्यांदाच त्याच्या तोंडून मिस जोशीच्या ऐवजी मायरा हे नाव बाहेर पडले होते. मायराच्या काळजाचा ठोका चुकला. तो तिच्या आणखी एक पाऊल जवळ आला. माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला मी उद्ध्वस्त केलंय. तुम्ही दूर राहा माझ्यापासून. नाही, आणि जर मला त्या विनाशाची भीती वाटत नसेल तर? मायराने न डगमगता थेट त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारले. वातावरणातला ताण पुन्हा एकदा पराकोटीला पोचला. रुद्रचा हात नकळत वर आला, पण तो तिला स्पर्श करणार इतक्यात लांबून येणाऱ्या हेडलाईट्सचा तीव्र प्रकाश दोघांच्या चेहऱ्यावर पडला आणि एका गाडीच्या हॉर्नचा आवाज दरीत घुमला. विक्रमची बॅकअप कार पोहोचली होती. रुद्र एका झटक्यात 2 पावले मागे झाला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच अथांग न वाचता येणारा अंधार दाटून आला. खेळ संपला मिस जोशी, रुद्र पाठ फिरवत म्हणाला. मुंबईला चला. विक्रम गाडीतून खाली उतरला आणि छत्री उघडून धावतच दोघांच्या दिशेने आला. सर, तुम्ही ठीक आहात ना? आणि तुमच्या हाताला? गाडी काढ विक्रम, मला ताबडतोब मुंबईत पोहोचायचं आहे. रुद्रने एका वाक्यात विक्रमचा प्रश्न संपवून टाकला. मायरा गप्प उभी होती. टेकडीवर नुकताच घडलेला तो प्रसंग, रुद्रने उच्चारलेले तिचे नाव आणि त्यांच्यातील तो जादुई ताण, हे सगळं काही सेकंदातच एखाद्या वाऱ्याच्या झुळकेसारखं नाहीसं झालं होतं. परतीच्या प्रवासात विक्रम गाडी चालवत होता आणि रुद्र पुढच्या सीटवर बसून फोनवर बिझनेस डील फायनल करत होता. त्याचा आवाज आधीसारखाच जरबेचा आणि भावनाशून्य होता. मायरा मागच्या सीटवर बसून खिडकी बाहेर पाहत राहिली. रुद्रच्या हातावर तिने स्वतःच्या हाताने बांधलेला पांढरा रुमाल आता त्याच्या रक्ताने लाल झाला होता, पण तो रुमाल सोडायला तयार नव्हता. हे एका गोष्टीचे स्पष्ट लक्षण होते.
रुद्र जितका कठोर भासवत होता तितका तो नक्कीच नव्हता. रात्रीचे 9 वाजता गाडी मुंबईत मायराच्या घराखाली थांबली. उद्या सकाळी ठीक 9 वाजता डिझाईनचा फायनल ड्राफ्ट माझ्या टेबलावर हवा आहे मिस जोशी. रुद्रने मागच्या सीटवर न पाहताच थेट बिझनेस टोनमध्ये सांगितले. मायरा गाडीचा दरवाजा उघडून उतरली. ती पुढे वाकली आणि काचेतून रुद्रच्या नजरेला नजर भिडवून म्हणाली, डिझाईन वेळेवर मिळेल मिस्टर सूर्यवंशी, पण जखमेवर वेळीच मलम लावलं नाही तर ती चिघळते, मग ती हातावरची असो किंवा मनावरची. रुद्रची नजर क्षणभर स्तब्ध झाली. मायरा वळली आणि इमारतीत निघून गेली. मायरा आत जाताच रुद्रने स्वतःच्या दुखावलेल्या हाताकडे पाहिले. तिने बांधलेला रुमाल त्याच्या मनगटाला अजूनही घट्ट चिकटलेला होता. सर, आपण आधी हॉस्पिटलला जाऊया का? विक्रमने रिअर व्ह्यूमध्ये मिररमधून विचारले. रुद्रने हळूच तो रुमाल सोडवला आणि तो आपल्या जॅकेटच्या आतल्या खिशात अगदी छातीजवळ ठेवला. नाही, सूर्यवंशी टावसला गे. रुद्रच्या चेहऱ्यावर एक गूढ आणि न झुकणारं हसू उमटलं. त्याला आता खात्री पडली होती, मायरा जोशी ही इतर आर्किटेक्टसारखी नव्हती. ती त्याच्या अंधाऱ्या आयुष्यात एक अशी ज्योत घेऊन आली होती जी त्याच्या साम्राज्याला उजळणार होती किंवा जाळून भस्म करणार होती. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.